तर बघितलं तर शनी शिंगणापूर देवस्थान गेले काही दिवसापासून कुठेतरी वादामध्ये सापडलेलं दिसतंय. मग त्यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार असेल व फेक वेबसाईट असतील, मुस्लिमांना तिथे एक काम करणं चौथऱ्यावर. आज एक मोर्चा देखील हिंदुवादी संघटनेचा निघतोय. तरी शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराची चौकशी केली. असं आहे की शनी शिंगणापूरचं देवस्थानच्या समितीच्या कारभारासंदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे अनियमिततेचे प्रकार पुढे आलेले आहेत. त्याच्या चौकशीच्या सूचनाही मला वाटतं शासनाने दिलेल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. बऱ्याच स्तरावरून त्या शनी शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे. हे जे आता वेगवेगळ्या ॲपद्वारे पैसे लुटण्याचं काम झालं भाविकांकडून किंवा अरेमा पद्धतीने तिथं जी काही नोकरी भरती झाली असेल किंवा तेलाचा घोळ झालेला आहे. पण शनी महाराजांच्या त्या स्थानाचं जे पावित्र्य आहे हे विश्वस्तांनी पूर्णतः ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे. त्याचं पावित्र्य कमी होणार नाही. शेवटी शनी महाराज अशा सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना शासन देतीलच. परंतु त्यानिमित्तानं जो उद्भवणारा जो वाद आहे हिंदू मुस्लिम किंवा या संदर्भातला तो खरं म्हणजे तो एक प्रकारची क्लेशदायक प्रकार आहे. तो होऊ नये. मी सगळ्या संघटनांना आवाहन करणार आहे की अशा प्रकारचे मोर्चे काढून ठीक आपल्या भावना बरोबर आहेत, ज्या हिंदुत्वाच्या संघटना भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत. परंतु काहीतरी गैरसमज करून काही मंडळी त्या पाठीमागे जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या अशा प्रवृत्तीपासून सुद्धा त्यांनी सावध राहायला पाहिजे. इच्छा असते, मात्र तुमचं काय आव्हान तुमच्या चाहत्यांना असेल? तर म्हणजे एअर इंडियाच्या झालेल्या अपघातामध्ये जे निष्पाप लोकांचे बळी गेले त्याचं अति दुःख आम्हाला सर्वांना आहे. प्रथमतः त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख झेलण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करायचा नाही असा मी व्यक्तिशः निर्णय केला. आज ग्रामस्थांच्या पुढाकारानं ग्रामदैवताकरताची जॅकेट केलेलं आहे. काय पृथ्वीवर एक अभिषेक त्यांनी ठेवला होता. त्या सर्व ग्रामस्थांनाही उत्तम आरोग्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना आज मी केली. परंतु घटनेचं दुःख प्रचंड आहे आणि त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम किंवा सत्काराचे कार्यक्रम स्वीकारायचे नाही असं मी स्वतः निर्णय केलेला आहे. कार्यकर्त्यांनी काय करावं मग त्या दिवशी, असं तुमचं काय आव्हान आहे? मी परवा दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की जे आदरणीय मंत्र्यांनी जो संदेश दिला आपला एक पेड माखे नाम, तर प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करावं, एक झाड प्रत्येकाने लावावं. जे आपले जवान शहीद झालेत किंवा सैन्य दलामध्ये काम करतायत, सीमेचं संरक्षण करतात, त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना भेटावं. समाजातील जो उपेक्षित घटक आहे आमच्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत, त्यांना साहित्य काय द्यायचं असेल त्याचं त्या रूपाने त्यांना साहित्य वाटप करावं. समाजभिमुख काम जे कल्याणकारी कामासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा तीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सदिच्छा मला मिळतील. आणि आज ह्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्रित येऊन मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिलेला संदेश त्याचं पालन केलं पाहिजे अशी विनंती सर्वांना केलेली आहे. आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूर देवस्थान गेले काही दिवसापासून कुठेतरी वादामध्ये सापडलेलं दिसतंय. मग त्यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार असेल व फेक वेबसाईट असतील, मुस्लिमांना तिथे एक काम करणं चौथऱ्यावर. आज एक मोर्चा देखील हिंदुवादी संघटनेचा निघतोय. तरी शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराची चौकशी केली. असं आहे की शनी शिंगणापूरचं देवस्थानच्या समितीच्या कारभारासंदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे अनियमिततेचे प्रकार पुढे आलेले आहेत. त्याच्या चौकशीच्या सूचनाही मला वाटतं शासनाने दिलेल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. बऱ्याच स्तरावरून त्या शनी शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे. हे जे आता वेगवेगळ्या ॲपद्वारे पैसे लुटण्याचं काम झालं भाविकांकडून
किंवा अरेमा पद्धतीने तिथं जी काही नोकरभरती झाली असेल किंवा तेलाचा घोळ झालेला आहे. पण शनी महाराजांच्या त्या स्थानाचं जे पावित्र्य आहे ते विश्वस्तांनी पूर्णतः ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे. त्याचं पावित्र्य कमी होणार नाही. शेवटी शनी महाराज अशा सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना शासन देतीलच. परंतु त्यानिमित्तानं जो उद्भवणारा जो वाद आहे हिंदू मुस्लिम किंवा या संदर्भातला तो खरं म्हणजे तो एक प्रकारची क्लेशदायक प्रकार आहे. तो होऊ नये. मी सगळ्या संघटनांना आवाहन करणार आहे की अशा प्रकारचे मोर्चे काढून ठीक आपल्या भावना बरोबर आहेत, ज्या हिंदुत्वाच्या संघटना भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत. परंतु काहीतरी गैरसमज करून काही मंडळी त्या पाठीमागे जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या अशा प्रवृत्तीपासून सुद्धा त्यांनी सावध राहायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.